हाय गाईज, कसे आहात सगळे? ही आहे माझी हँडमेड हँगिंग, जी मी घरात माझ्याकडे अवेलेबल असलेल्या वस्तूपासून बनवलेली आहे. खरं सांगायचं तर ही हँगिंग बनवायला खूपच सोपी आहे, पण दिसायला अगदी आकर्षक आणि सुंदर. जर तुम्हालाही अशी सोपी सुंदर डेकोरेशन बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम मी पेपर ग्लास घेतलेला आहे. जो माझ्याकडे अवेलेबल होता तो. माझ्याकडे छोटे टी ग्लास अवेलेबल नव्हते म्हणून मी हा मोठा ग्लास घेतला आणि त्याला कट केला. तुमच्याकडे टी ग्लास अवेलेबल असतील तर त्याला कट करायची गरज नाही आहे, ऑलरेडी ते छोटे असतात. त्यानंतर माझ्या ह्या ग्लासवरती प्रिंट होती, ती दिसू नये म्हणून मी ॲज अ प्रायमर व्हाईट कलर लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे पूर्ण व्हाईट कलरचे ग्लास असतील तर तुम्ही ही प्रोसेस स्किप करू शकता. त्यानंतर हा व्हाईट कलर पूर्णपणे वाळल्यानंतर मी त्यावरती पिंक कलर लावून घेतलेला आहे. चांगला थिक कलर लावून घ्यायचा आहे कारण त्यावरती पॅचेस दिसले नाही पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिश्यू पेपर. टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि त्याचं फोल्ड साईड म्हणजेच बंद साईडच्या मध्यभागून आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. फोल्ड असलेल्याच साईडवरून आपल्याला कट करायचा आहे कारण ह्या साईडने कट केल्यानंतर पट्ट्या ह्या मोठ्या निघतात. त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला त्यावरती रनिंग स्टिच देऊन घ्यायची आहे. अगदी नॉर्मल आपण कपडे शिवताना हातावरती कपडे शिवताना देतो ना, तीच. त्यानंतर त्या टिश्यू पेपरला गोल फिरवून फुलाचा आकार द्यायचा आहे आणि ते धाग्यामध्ये ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसेस. त्यानंतर ग्लासचा कलर वाळल्यानंतर सुईच्या मदतीने धागा हा ग्लासमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याची घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर ग्लासला पिंक कलरची लेस लावून घेतले आणि थोडेसे मिरर्स लावले कारण थोडंसं फेस्टिव्ह लुक यावं म्हणून. ह्याच सेम प्रोसेसने मी दुसरे सगळे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, माझे हँगिंग्स पूर्णपणे तयार झालेले आहेत. मी ही हँगिंग लक्ष्मीपूजनसाठी बनवले होते. तुम्ही ही हँगिंग तुमच्या दरवाजात, खिडकीवर किंवा भिंतीवर कुठेही लावू शकता. आणि तुम्हाला असेच इझी क्रिएशन पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.